त्याच्या नजरेतून. चला तर मग आज मराठी असोसिएशन पर्कच्या या मंचावरून आपण त्या 4 मुलांची गोष्ट पाहूया जे इंडिया ट्रिपला गेले आहेत आणि दरम्यानच्या काळात सिंहगडच्या ट्रेकवर निघालेत. ए ध्रुव दादा, तुझ्या पप्पाने छान प्लॅन केले ट्रेकिंगचा. दादा, तू आलाय का रे या आधी कधी सिंहगडावर? नाही रे, माझी पहिलीच वेळ आहे ही. बाबा म्हणाले चल तुला आणि तुझ्या मित्रांना सिंहगड आणि त्यावरील काय तो तानाजी कडा वगैरे दाखवतो. मी लगेच हो म्हणालो, कारण त्या निमित्ताने आपण सगळे भेटू आणि धमाल करू. टायर्ड का? जरा इथं बसायचं का? काय मुलांनो, दमलात का? हो, पहिल्यांदाच किल्ल्यावर ट्रॅकला आलाय ना, म्हणून जरा दमलं. आपण थोड्या वेळ बसूया आणि मग पुढे निघूया. Hey bro, are you talking to yourself? मी गार्गीशी बोलते. अरे, मी तर शांत बसलीये. मी कुठे काय बोलतेय? नाही नाही, ती माझ्याशी बोलते. अरे काय तुम्ही आजकालची मुलं, तासभर जरी चाललात तरी जमतात. त्यावेळचे मावळे तुमचे पूर्वज बघा, हे असे आणि यापेक्षा कितीतरी अवघड गड एका दमात चढत आणि उतरत असे आणि पुन्हा त्याच दमानं शत्रूशी लढाई करत. कोण बोलतोय आणि समोर का नाही ते? मला भेटायला आलात आणि मलाच ओळखलं नाहीत. अरे मी सिंहगड बोलतोय. कोण? सिंहगड किल्ला? हो, मीच प्रत्यक्ष सिंहगड, ज्याला भेटायला तुम्ही ऑस्ट्रेलियामधून आलात, तोच मी, किल्ले कोंढाणा उर्फ सिंहगड. चला, मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. लहानपणी इतिहासाच्या पुस्तकातून, तुमच्या मॅपच्या कार्यक्रमामधून, पर्थमध्ये पाहिलेल्या सुभेदार मूव्हीमधून तुम्ही मला थोडंफार ओळखू लागलात. पण प्रत्यक्षात ही आपली पहिलीच भेट, हो की नाही? माझा जन्म शेकडो वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या फुलेश्वर डोंगर रांगात झाला. माझे पूर्वीचे नाव कोंढाणा. 1647 साली शिवरायांनी मला स्वराज्यात आणलं. त्याआधी मी आदिलशाही राजवटीत होतो. स्वराज्यात सामील होणं हे माझ्यासाठी खूप आनंदाचं होतं. पण माझा हा आनंद फार काळ टिकला नाही. का? असं काय झालं पुढे? ऐतिहासिक पुरंदरच्या तहात त्या मुघलांना जे किल्ले दिले त्यात मी देखील होतो. राजे जेव्हा आग्र्याहून सुटून परत आले तेव्हा तहात दिलेला एक एक किल्ला त्यांनी घ्यायला सुरुवात केली. मग तुम्ही पुन्हा स्वराज्यात आलात का? हो, पण ते इतकं सोपं नव्हतं. त्यावेळी गडाचा किल्लेदार होता उदयभान राठोड. तो स्वतः डोळ्यात तेल घालून माझी राखण करायचा आणि त्याच वेळी स्वराज्यावर वचक ठेवण्यासाठी औरंगजेबाने जसवंत सिंगला पुण्याकडे पाठवलं होतं. आणि हा जसवंत सिंग एकदा का कोंढाण्याजवळ आला की गड जिंकणे कठीण होईल हे महाराजांनी ओळखलं होतं. त्यामुळे जितक्या लवकर मला स्वराज्यात सामील करता येईल तितक्या लवकर करायचं हे महाराजांनी ठरवलं. आणि या मोहिमेसाठी त्यांनी
त्यांच्या समोर एकच नाव होतं, ते म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे. पण त्यांचा मुलगा रायबाचं लग्न असल्याने महाराजांनी स्वतःच या मोहिमेवर जाण्याचा निर्णय घेतला. पण तानाजीने हे जेव्हा समजलं तेव्हा त्याने गर्जनाच केली, आधी लगीन कोठाण्याचं आणि मग रायबाचं. फेब्रुवारीच्या त्या रात्री गडावर चढाई करून मर्द मावळ्यांनी केलेला पराक्रम सर्वांना माहीतच आहे. उदयभान आणि तानाजी यांच्यातला घनघोर रणसंग्राम मी याच देवी आणि याच डोळ्यात पाहिला. तानाजीच्या डाव्या हाताची ढाल तुटली तर तो पठ्ठा डाव्या हाताची ढाल करून धरला. अखेर दोघेही रणांगणात पडले. हे पाहून आपले मावळे सैरभैर पळू लागले आणि मग सूर्याजी मालुसरे मावळ्यांना म्हणाले, अरे तुमचा बाप इथे धारातीर्थी पडलाय आणि तुम्ही पळून चाललात. म्हणून त्यांनी मावळ्यांना एकत्र केलं आणि गड ताब्यात घेतला. तानाजी गेल्याची बातमी जेव्हा महाराजांना समजली तेव्हा त्यांना फार दुःख झालं आणि ते म्हटले, गड आला पण माझा सिंह गेला. आणि तेव्हापासून माझं नाव सिंहगड झालं. हे असंच चालू येते. जो तो उठतोय आणि ट्रेकिंगच्या नावाखाली धुमाकूळ घालतो. का? काय झालं? आता बघितले ना ते लोक कसे विनाकारण मोठमोठ्याने गाड्यांचे हॉर्न वाजवून गेले. ते जेव्हापासून गडावर गाड्या यायला लागल्या तेव्हापासून हा असाच गोंधळ सहन करतोय. काही थोडे आरपार सोडले तर ट्रेकिंगच्या नावाखाली अगदी उच्छाद मांडला. पण मग आम्ही टाइमपास साठी कुठे जायचं? टाइमपास टाइमपास अरे ही ऐतिहासिक ठिकाणे तीर्थांइतकी पवित्र आणि महत्वाची आहेत. त्यांना विरंगुळ्याचं साधन बनवू नका. मौज मस्तीच करायची तर जा समुद्रकिनारी, जा रिसॉर्ट मध्ये आणि घाला धुळघूस. त्या परकीयांच्या आक्रमणाने झाले नसतील त्यापेक्षा कितीतरी पटीने तुम्ही माझे हाल करत आहात. जे आयुष्यात कधीही गड किल्ले चढले उतरले नाही ते आता थेट गाडी रस्ता माथ्यापर्यंत असल्यामुळे फक्त टाइमपाससाठी येऊ लागले आणि माझं वातावरण पार बिघडून गेलं. तुम्ही टाकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, काचा, केरकचरा यांनी माझा श्वास कोंडला जाऊ लागला आहे. गड माथ्यावरही आज जागोजागी हॉटेल दिसू लागली आहे. पूर्वी हे सगळं पाहून मला आनंदच झाला होता की स्थानिक लोकांना निदान रोजगार तरी मिळाला. पण पुढे तुमची भूक वाढतच गेली आणि आता तर मला एखाद्या बाजाराचं स्वरूप आलं आहे. आजही बरेच जण सिंहगडला जातोय ना तर तिथली कांदा भाजी, मडक्यातलं दही आणि पिठलं भाकरी नक्कीच खा असा सल्ला देतात. पण कुणी हे सांगत नाही की सिंहगडावर जातोय ना तर तानाजी कडा
कल्याण दरवाजा आणि तानाजींची समाधी अवश्य बघा. अरे, तानाजी मालुसरांनी ज्या कड्यावर चढून इतिहास घडवला त्याला तुम्ही आज मेन पॉइंट म्हणायला लागलात. तुमच्या अनास्थेमुळे आज ज्या ठिकाणी माझ्या मर्द मावळ्यांनी रक्त सांडलं त्या ठिकाणी आता पान गुटख्याच्या पिचकाऱ्या दिसतात. जेथे मी तलवारींचा खणखणाट ऐकला तेथे आज गाड्यांचे कर्कश हॉर्न, मोबाईल मधल्या मोठ्या आवाजातली गाणी ऐकावी लागतात. जेथे मावळ्याच्या डोळ्यात स्वराज्याची झिंग अनुभवली तेथेच आज तरुणांना मद्यपानाने झिंगलेल्या अवस्थेत पाहावे लागते. शनिवार रविवार तर मला एखाद्या जत्रेचे स्वरूप येते. यातील फार कमी जण फक्त मला जाणून घेण्यासाठी येतात. बाकी सगळेच केवळ मौज मजेसाठीच. ही स्थिती थोड्या फार फरकाने सह्याद्रीतील माझ्या इतर भावंडांची झाली. ऊन, वारा, पाऊस, परकीय आक्रमण यांना कधी न जुमानणारे आम्ही तुमच्या असल्या कृत्याने पार खचत चाललो आहोत. चला मित्रांनो, मी निघतो आता. पण जाता जाता एवढंच सांगतो बाळांनो, हे गड किल्ले फक्त तुमचा ऐतिहासिक वारसाच नाही तर तुमची ऊर्जा केंद्र आहे. अरे, उगीच नाही त्या ब्रिटिशांनी ती उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मुलांनो, तुम्ही ऑस्ट्रेलियातून एवढ्या लांबून इथे मला भेटायला आलात याचं मला फार कौतुक आहे. तुम्हा सर्व मुलांनी, पालकांनी व सर्वच लोकांनी गतयुगाची आठवण म्हणून गड किल्ले व सह्याद्रीच्या रांगांना भेट द्यायलाच हवी आणि इथून स्फूर्ती घेऊन एका नव्या युगाची, एका स्वराज्याची पायाभरणी करायला हवी. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असेल. अरे मुलांनो, कुठं होता तितका वेळ? आम्हाला गडावर पोहोचून बराच वेळ झाला. आम्ही काळजीत होतो. आम्हाला वाटलं तुम्ही हरवलात की काय. बाबा, हरवलो नव्हतो, पण भरकटलो जरूर होतो. चला, आता वेळ नको घालवायला. आम्हाला तानाजी कडा आणि कल्याण दरवाजा पाहायचा आहे. तर पहिली तर गोष्ट कलेक्टिव्ह थिंकिंग आणि टीमवर्क ह्याचं सगळं श्रेय आहे खरं तर. त्यामुळं माझं नाव त्याच्यात असण्याची काही गरजही नाही खरं तर. रमेश, दीपक, योगेश यांच्यासाठी पहिला टाळ वाजवू आपण, कारण की ते शॉर्ट पिरियड, शॉर्ट नोटीसवर लगेच मदत करायची तयारी दाखवली. नंतर 4 किड्स आपले म्हणजे अनिशा, गार्गी, शौर्य आणि ध्रुव यांच्यासाठी एकदा टाळ्या आणि त्यांच्या पालकांसाठी टाळ्या. आता अचानक ही सिंहगडाची आवाज होतो ना, अचानक ही सिंहगडाची मोहीम हातात कशी पडली ते नंतर प्रत्येक कदाचित सांगायला बहुतेक, पण मला शॉर्टमध्ये फक्त 1 मिनिटात तुम्हाला हे सांगायचं की अचानक आपण इंडिया ट्रिपला बऱ्याच फॅमिली गेल्या होत्या आणि आता इंडिया ट्रिपवरून आल्यानंतर 2च आठवडे बऱ्यापैकी सगळ्यांना मिळाले होते आपल्याला. तर मग आमच्या मागच्या एका मीटिंगमध्ये, आजी कमिटीच्या मीटिंगमध्ये असा विचार झाला की आपलं शिवनाट्य बहुतेक यावेळेस खंडित होईल, कारण की आपल्याकडे इनफ टाईम नाही. तर आपल्या शिवनाट्याची जी परंपरा आहे ती मागच्या वर्षी इतक्या चांगल्या पद्धतीने आपण सेट केली आणि आता ती खंडित नको व्हायला असं सगळ्यांनाच वाटत होतं आम्हाला. सगळे आत्ताचे कमिटी मेंबर्स, आपले आजी सगळे लोक, आणि त्याच्यातनं मग ही कल्पना उभी राहिली. मी सजेस्ट केलं होतं की असं काहीतरी करता येऊ शकतं की ज्याच्यात आपल्याला फार ड्रेपरी किंवा डायलॉग डिलिव्हरीची गरज नाही पडणार. आणि मग कदाचित मग हाच एक ऑप्शन आपल्या समोर चांगला होता, ज्याने आपल्याला चांगला मेसेज आपल्या पुढच्या पिढ्यांना देता येईल. आणि म्हणून मग ही हळूहळू सिंहगडाची मोहीम हातात आली.
मग मोहीम हातात आली तर मग शिलेदार कोण असले पाहिजे म्हणून मग मी 3 नावं घेतली. तशी तर आपले सगळे शिलेदार आहेत, पण अचानक शॉर्ट पिरियड ऑफ टाईममध्ये आम्ही ऑलरेडी काम केले याच्या आधी अशा टाईपच्या गोष्टींवर, म्हणून मी योगेशचं, दीपकचं आणि रमेशचं नाव सजेस्ट केलं आणि मला ती परमिशन पण कमिटीने दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. योग्य शिलेदार असेल तर मोहीम लगेच फते होती, त्याचं उदाहरण आहे. खरं तर शॉर्ट पिरियड एकच प्रॅक्टिस म्हणजे मुलांची एकच ॲक्च्युली प्रॅक्टिस सेशन झाले. मागे डायलॉग पण प्रत्येकाने आपापल्या घरी स्क्रिप्ट पाठवलं होतं, त्यांनी त्यांचे रेकॉर्ड केले. एकत्र येऊन फक्त आम्ही अर्धा तास प्रॅक्टिस केली आणि त्याच्यावर हे उभं राहिलं होतं. पण अशा प्रसंगी येतील आणि शॉर्ट मोहिमा काढायला लागतील, आपण त्या काढत राहूया. पुढच्या वेळी मोठं शिवनाट्य व्हायला पाहिजे. दीपक सर, मागच्या वेळी दीपकची जी भक्कम साथ होती आपल्याला त्या शिवनाट्यामध्ये, ती त्या तशीच साथ परत पुढच्या वेळी आपण शिवनाट्य करू तेव्हा त्याची मिळेलच आणि त्याची काय मिळत राहील. त्यामुळे आपण पुढच्या शिवनाट्यासाठी तयारी म्हणून हा एक ऍक्ट घेऊयात, म्हणजे त्या अँगलनी हा ऍक्ट बघूयात. आणि तुम्ही जो सगळ्यांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्या टीमचे थँक्यू सो मच, कमिटीचे पण थँक्यू, खूप खूप आभार सगळ्यांचे, धन्यवाद. मी मुद्दामून माझ्या आभार प्रदर्शनामध्ये विशाल 1 मिनिट 2 मिनिट थांबा बरं. आभारामध्ये कौतुक करेल, त्याची ग्रॅव्हिटी कदाचित कळेल. जसं विशाल म्हणाला, ज्यावेळेस आम्ही प्लॅनिंग हातात घेतली या इव्हेंटची, बरेच आम्ही थोडंसं नर्वस होतो. आमच्याकडे जेवढा वेळ होता, बरेच लोक इंडियामध्ये आले नव्हते, येणार होते, तर आम्ही जो नर्वस होतो कसं करायचं. स्पेशली जो मागच्या वर्षीचा शिवजयंती झाला इव्हेंट एवढं ग्रँड लेवलवरती, तर त्याला आपण मॅच करू किंवा त्याच्यापेक्षा एक पुढे जाऊ का. आणि त्याचा एक जो लाईट होता मागच्या वेळेसचा जो शिवनाट्य आपण केला, आय थिंक वी ऑल ॲग्री, एक वन ऑफ द बेस्ट, वन ऑफ द हायलायटेड परफॉर्मन्स आपण केला प्राऊडली. मोठ्या टीम, आणि असं नव्हती 4-5 लोकांची टीम होती, एक मोठी 20-25 लोकांची टीम होती. तर त्यावेळेस जेव्हा आम्ही ब्रेन स्टॉर्मिंगला बसतो सगळे, तर त्यावेळेस बऱ्याचशा एक्स कमिटीचे विशालचे आले की आपण असा छोटा एक्स घेऊ. सगळ्यांचा एक सहमती झाली याच्यावरती. नाट्य हे आपण थांबून द्यायला नाही पाहिजे. एक चांगलं माध्यम आहे आपल्या पुढच्या पिढीसाठी, त्यांना एक जगण्यासाठी आपण काय शिकवायचा प्रयत्न करतोय. कदाचित आपण भाषण करू ऐकणार नाही किंवा काही व्हिज्युअल्स दाखवू ते ऐकणार नाही, डान्स करतील ठीक आहे, डान्स करता येतील, पण हे ज्यावेळेस ते जगत आहेत तर त्यांना त्यामध्ये कुतूहल जाणवतो, अभ्यास करतात. तर त्यामुळे मी वापस पुन्हा एकदा योगेश, विशाल, रमेश आणि दीपक या चारही जे याचे बॅकग्राऊंडमध्ये ज्यांनी पूर्ण डिझाईन केलं, डायरेक्ट केलं, चौघांचंही अभिमानानं आणि तेवढंच कौतुकानं तुमचे सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि वापस हे 4 जण, गार्गीताई, अनिशा, ध्रुव आणि शौर्य, तुमच्या सगळ्या पॅरेंट्सचे आणि तुमचेही फार कौतुक, धन्यवाद. एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून सगळ्यांचं कौतुक करूया. रमेश, दीपक, योगेश,